आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे दर आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला। पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी अधोरेखित करत सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली। महागाईमुळे घरगुती अर्थसंकल्प कोलमडत असून पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले। इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूच्या किमतीही वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली। यासोबतच बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली। महागाई, इंधन दर आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारने जनतेला दिलासा देणे आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवादात स्पष्ट केले। महाराष्ट्र आणि भारत हा आर्थिक अडचणीत आहे, हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो। म्हणजे सोनं विकत घेऊ नका, पेट्रोल डिझेल महागाई, अब काय होती त्यांची स्लोगन, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार, आठवतं ना तुम्हाला? आज काय परिस्थिती आहे मला सांग। गिरीश महाजन म्हणतात की जे तेच लोक सध्या पेट्रोल डिझेलसाठी रांगेत लागले जे भ्रष्टाचार करतात, काळाबाजारीसाठी पेट्रोल लोक हे तेच आहे। मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते। म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला। फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला होता। हा भारताचा अपमान आहे। जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत। केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री बोलत असतील। मोदी ज्यांना आज 12 वर्ष पूर्ण झाले त्यांचा कारभार करत राष्ट्र निर्माण के 12 साल अशा पद्धतीचे टॅगलाईन त्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी घेतलेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे। पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे। प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये। तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकामेकाची डोकी फोडतायत। शेतकरी किती अडचणीत आहे, कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो। त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही। मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते। मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही। राज्यभरामध्ये अनेक पेट्रोल पंप हे बंद पडलेत, कसं पाहता? मुंबईमध्ये सुद्धा पेट्रोल पंप बंद पडायला सुरुवात झालेली आहे। मला आश्चर्य वाटतच नाही, हे अपेक्षितच होतं आम्हाला। आम्ही सातत्याने हे बोलत होतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये माननीय भुजबळ साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या दोघांची दोन वेगळी स्टेटमेंट झाली। माननीय मुख्यमंत्री म्हणाले काही काळजी करू नका, आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला। आणि भुजबळ साहेब म्हणाले की 30च दिवसाचा आहे, काटकसरीने वापरा। काय अर्थ काढायचा आम्ही याचा? काय नियोजन केलंय? केंद्र सरकारमध्ये राहुल गांधीजी वारंवार ही गोष्ट गेले 6 महिने मांडतायत, पूर्ण इंडिया अलायन्स मांडते। काय करतंय सरकार या बाबतीमध्ये? खरं का बोलत नाहीये सरकार आणि कधी बोलणार आहे सरकार? ताई, आज तुमच्या पक्षाची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मैदानात उतरणार आहेत का? कारण की एकीकडे महायुतीमध्ये त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे। हे इलेक्शन आमच्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आज देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आव्हान आहे, मग महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, ह्याच्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण आज सामान्य माणूस जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्यांनी कसं जगायचं तुम्ही मला सांगा ना। घरी जाऊन भाज्याचे भाव विचारा। बटाटा, एकीकडे कांद्याला भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि जो गिराईक आहे त्याला तो परवडत नाही।
मग हे मधले बिचौलिया हा शब्द भारतीय जनता पक्षानेच काढला होता ना जेव्हा आमचं सरकार होतं. मग मधला बिचौलिया कोण आहे आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करणार आहे याचं उत्तर देण्याची वेळ यालाच आली. धरून ताई सध्या सकाळी एक जेव्हा trend प्रतिक्रिया आलेला आहे घेतल्या महाराष्ट्रामध्ये. सर्वसामान्यांच्या त्यांनी देखील असंच सांगितलं एकीकडे दरवाढ होतात पण आमच्या पगारामध्ये वाढ होत नाहीये. कसं पाहताय याकडे? हे सगळं आम्ही गेले 6 महिने आमच्या सगळ्यांची पार्लमेंटमधली भाषणं काढून पहा. संसदेत हे होणारे आम्ही वारंवार केंद्र सरकारला आमची तर सरकारवर काम करायची तयारी होती की हा देश आणि राज्यासमोर आव्हाने तुम्ही माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. हे मी तेव्हाही बोलले, आत्ताही मगाशी बोलले आणि परत मी रिपीट करते की हा नॅशनल क्रायसिस चाललेला आहे. याच्यात फार गांभीर्याने हे सगळं लक्ष घालणं गरजेचं आहे. ताई, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सध्या निवडणुका बिनविरोध करण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. नगर परिषदा, जिल्हा परिषदा, कॉर्पोरेशन या सगळीकडे आपण पाहिलं की थेट बिनविरोध निवडणुका केल्या जात होता. आता हाच ट्रेंड चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळतोय. एका मंत्र्यांची ओएसडी मागच्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात आहेत आणि ते बिनविरोध निवडणूक करण्यासाठी समोरच्यांना अर्ज भरू देत नाहीत अशा पद्धतीचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटील सर यांनी केला आहे. काही लोकशाही आणि दडपशाही, आम्ही लोकशाहीसाठी लढणारे लोक आहोत आणि दडपशाही बद्दल सातत्याने कृतीमधून दिसतंय की भारत आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये दडपशाहीची भावना, भूमिका आणि वागणं हे वारंवार दिसतं. त्याचाच हा एक भाग आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही. जय पवार निवडणुकीच्या रिंगणात यांचे काही पोस्टर्स गेल्या 2-3 दिवसांपासून व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये युवा नेतृत्व आणि मागे विधानसभा त्याचं पोस्टर असं लागलेलं आहे. चर्चा अशी की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जय पवार सुद्धा यावेळेला रिंगणात उतरू शकतात. जय पवार जर राजकारणात आले तर आपली काय भूमिका? तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न आहे ना, मी कसं सांगू. कोणी राजकारणात यायचं किंवा नाही यायचा प्रत्येकाचा एका सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यांच्या गटाने ठरवायचं कोणी राजकारणात यायचं आणि कोणी विधान परिषद, लोकसभा, विधानसभा लढावी. ताई, पुण्यामध्ये 1 ते 22 मे पर्यंत 123 मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. मोठा आकडा या दिवसांमधला हा समोर येत आहे. खरं तर कुठेतरी सरकार गांभीर्याने या सगळ्याकडे पाहत नाही. पुणे हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झाल्या. माझा डेटा नाहीये. माननीय अमित भाई शाह या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा डेटा सांगतो की पुणे महाराष्ट्रात 1 नंबर क्राईम आणि देशात 5 नंबरचा आहे. हे त्यांचा होम मिनिस्ट्रीचा डेटा सांगतो. त्याच्यामुळे अजून काय बोलण्याची गरजच नाहीये. मी वारंवार सांगते, मी मागच्याही आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही प्रशासनात पुण्याच्या लक्ष घाला आणि पुण्याच्या माझा पोलिसांवर प्रचंड महाराष्ट्राचा विश्वास आहे, प्रेम आणि आदर आहे. पण पुण्यामध्ये जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून पुण्यामध्ये क्राईम कसा थांबेल याच्यासाठी काम केलं पाहिजे. नाहीतर उद्या कधीतरी पुढच्या 8-10 दिवसात आमची पेट्रोल डिझेलची आंदोलनं झाली की मी स्वतः पुण्याच्या या क्राईमच्या विरोधात ताकदीने पुण्यात आंदोलन करून आंदोलनाला बसणारच तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत. कांद्याची सध्याची परिस्थिती आहे ती पाहता एका शेतकऱ्यानं नाशिकमध्ये आत्महत्या केलेली आहे. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या